नमस्कार मित्रांनो. कल्पना करा, एक व्हिडिओ तुमच्यासमोर येतो. त्यामध्ये एखादा फेमस व्यक्ती काहीतरी बोलताना दिसतो. फेस अगदी रिअल वाटतो. व्हॉईस पण एक्झॅक्टली तसाच वाटतो. पण प्रॉब्लेम असा आहे की तो व्हिडिओ खरा नसतो. यालाच म्हणतात डीप फेक. आज AI इतकं ॲडव्हान्स्ड झालं आहे की ते एखाद्या व्यक्तीचा चेहरा, आवाज आणि एक्सप्रेशन्स कॉपी करू शकतं आणि त्यामुळे फेक व्हिडिओज तयार होऊ शकतात, जे पहिल्या नजरेत पूर्णपणे रिअल वाटतात. म्हणूनच डीप फेक आज जगभरात मोठा कन्सर्न बनत आहे. पण डीप फेक नेमकं काम कसं करतं? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर AIला एखाद्या व्यक्तीचे खूप फोटो, व्हिडिओज आणि आवाजाची सॅम्पल दाखवले जातात. AI त्यातून पॅटर्न्स शिकतं. म्हणजेच तो व्यक्ती कसा बोलतो, कसा असतो, चेहरा कसा हलवतो, आवाजाची स्टाईल कशी आहे आणि मग त्या व्यक्तीसारखा AI कम्प्लिटली फेक कंटेंट तयार करू शकतो. पूर्वी हे करण्यासाठी खूप मोठी टेक्नॉलॉजी आणि एक्सपर्ट्स लागत होते. पण आता सिच्युएशन बदलते. आज काही ॲप्स आणि टूल्समुळे सहजपणे डीप फेक तयार करता येतात. आणि इथेच धोका सुरू होतो. कारण डीप फेक फक्त मजेसाठी वापरलं जात नाही. कधी कधी ते फेक न्यूज पसरवण्यासाठी, स्कॅम्ससाठी, रेप्युटेशन खराब करण्यासाठी, पॉलिटिकल मॅन्युप्युलेशनसाठी वापरलं जाऊ शकतं. कल्पना करा, एखाद्या नेत्याचा फेक स्पीच व्हायरल झाला. लोक लगेच विश्वास ठेवू शकतात. कारण आपला मेंदू नॅचरली व्हिडिओवर जास्त विश्वास ठेवतो. डोळ्यांनी पाहिलं म्हणजे खरं असं आपण मानतो. पण याच्या काळात हे इक्वेशन बदलायला लागलं आहे. मग आता महत्त्वाचा प्रश्न, डीप फेक ओळखायचे कसे? काही साईन्स असू शकतात, जसे की लिप्स आणि व्हॉईस परफेक्टली सिंकमध्ये नसणं, चेहऱ्यावर अननॅचरल मुवमेंट, लाईटनिंग थोडं वियर्ड वाटणं, आवाज थोडा रोबोटिक वाटणं, व्हिडिओ क्वालिटी अचानक बदलणं. पण ऑनेस्टली सांगायचं तर AI जसं जसं इम्प्रूव्ह होत आहे, तसं तसं डीप फेक ओळखणं कठीण होत चाललं आहे. म्हणून फ्युचरमध्ये सगळ्यात महत्त्वाची स्किल कोणती असणार आहे, तर ती क्रिटिकल थिंकिंग. म्हणजेच जे काही दिसतं ते लगेच खरं मानू नका. व्हेरीफाय करा, मल्टिपल सोर्सेस चेक करा. कारण पुढच्या काळात इन्फॉर्मेशनपेक्षा व्हेरिफिकेशन जास्त महत्त्वाचं होणार आहे. पण डीप फेकचं एक पॉझिटिव्ह साईड पण आहे, जसे की मूव्हीज, एज्युकेशन, गेमिंग किंवा लँग्वेज ट्रान्सलेशन अशा अनेक चांगल्या गोष्टींसाठीही ही टेक्नॉलॉजी वापरली जाऊ शकते. म्हणजेच प्रॉब्लेम टेक्नॉलॉजीमध्ये नसते, प्रॉब्लेम तिचा वापर कसा केला जातो यात असते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, AIच्या काळात फक्त स्मार्ट असणं पुरेसं नाही, अवेअर असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.